नवापूर MIDC परिसरात बिबट्याच्या कातडीसह 5 तस्करांना बेड्या. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो मुंबई आणि नंदुरबार वन विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नवापूर MIDC परिसरात रचलेल्या सापळ्यात 5 संशयितांना मुद्देमालासह रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 1 कार आणि 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 15 एप्रिल 2026 रोजी मुंबई टीम आणि रोशन बुवा, सहाय्यक वनसंरक्षक, प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर प्रादेशिक आणि रोहयो विभागाच्या पथकांनी नवापूर MIDC परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी येताच पथकाने झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव अवशेष, तुकड्यांच्या स्वरूपातील बिबट्याची कातडी, वाहने, पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार JJ 26A 1513, काळ्या रंगाची युनिकॉर्न JJ 26P9668, काळ्या लाल रंगाची डिस्कवर MH 39 Q 4460, काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर JJ 22 M 1447. संशयित आरोपी जालमसिंग वत्या गावित वय 47, राहणार पाटी बेडकी, नवापूर. रणजितभाई बापूभाई गामित वय 40, राहणार झरणापाडा, जिल्हा तापी. उमेश रामा गावित वय 45, राहणार माचाहोंडा, नवापूर. दिनेश गोपजी गावित वय 49, राहणार झरणपाडा, जिल्हा तापी. गुराजी भाद्या गावित वय 44, राहणार बोरपाडा, नवापूर. या प्रकरणी वनपाल वडकळंबी यांनी वनगुन्हा नोंदवला असून आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई धुळे वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीव तस्करांविरुद्ध ही मोहीम यापुढेही कडकपणे राबवण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.